शेतकरी मित्रांनो, राम राम. सांडोळचा शेतकरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, आज आपण ट्रॅक्टरच्या सहाय्याने वांगे लागवडीसाठी बेड पाडून घेत आहोत आणि बेड सोबतच खात फोडलेला आहे, म्हणजे बेसल डोस सुद्धा चालू आहे. तर एकाच कामामध्ये दोन काम होऊ लागल्यात. बेड बी जबरदस्त फोडलेला आहे आणि बेसल डोस सुद्धा झाकून जमिनीमध्ये चाललाय. त्याच्यामुळे आपल्याला पुढे फायदा होणार आहे. तर बेसल डोस मध्ये आपण काय काय दिलेलं आहे, म्हणजेच वांगे पिकाला कोणता बेसल डोस द्यायला पाहिजे, तर ही सविस्तर माहिती आपण अगदी कमी वेळामध्ये या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा. तर बेसल डोस मध्ये काय द्यायला पाहिजे, वांग्यासाठी जबरदस्त बेसल डोस कोणता आहे, तर आम्ही जी बेसल डोस टाकला ते तुम्हाला मी सांगतो. 2 पोते DAP, 1 पोतं पोटॅश. जर तुम्हाला DAP आणि पोटॅश मिळत नसला तर तुम्ही 1 पोतं 10-26-26, 1 पोतं 12-32-16 आणि 1 पोतं 14-28-14 असं बी घेऊ शकता. 2 पोते DAP आणि 1 पोतं पोटॅश घेण्याऐवजी तुम्ही ही दुसरे 3 पोते घेऊ शकता. हे झाले 3 पोते. दुसरं घ्यायचा लिंबोळी पेंड 3 पोते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मायक्रो न्यूटनचं किट घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्याच्यासोबत 4 किलो फर्टेरा किंवा थायमेट सुद्धा घेऊ शकता. तर अशा पद्धतीनं एवढा बेसल डोस करून आपल्याला एकरी द्यायचा. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीनं हेच आम्ही बेसल डोस आमच्या वांगे पिकाला दिला. आणि तुम्ही सुद्धा वांगे लागवड करायची असेल तर अशा पद्धतीनं करा. सुरुवातीला गावरान खात मिळाला तर गावरान खात सुद्धा हे टाकणं गरजेचं आहे. नांगरटी केल्यानंतर किंवा नांगरटीच्या अगोदर गावरान खात टाकून घ्या. त्याच्यानंतर अशा पद्धतीनं बेड पाडते वेळेस बेसल डोस द्या. आणि नंतर मल्चिंग करून ठिबक आतरून मल्चिंग करून आपण वांगे लागवडीला आता सुरुवात करणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, रोजच्या रोज व्हिडिओ देणार आहोत. व्हिडिओला लाईक करीत जावा. धन्यवाद.